भेंडी कोलंबी मसाला, मालवणी भेंडी कोलंबी मसाला. भेंडी उभी चिरलेली भेंडी, कोलंबी, कोथिंबीर, खोबरं, टोमॅटो, हळद, धने, मोहरी, बडीशेप, जिरे, कढीपत्ता, संकेश्वरी मिरची, लसूण, मीठ आणि कैरी. ओके, आपलं नेहमीच आहे सगळं. आणि हे काय केलेलं आहे तुम्ही? वाटप हे खोबरं, कोथिंबीर, जिरे, बडीशेप, मोहरी, धने, हळद, कैरी, लसूण, संकेश्वरी मिरची, कढीपत्ता ह्याचं वाटप आहे. ते कसं केलं वाटप? म्हणजे तुम्ही मिक्सर मध्ये डायरेक्ट मिक्सर मध्ये? पण हे ओलसर, हे खोबऱ्यामुळे ओलसर होतं का? हो, पाणी टाकलं तरी चालतं. अच्छा, पण आता कसं आपल्याकडे टोमॅटो आणि खोबरं दोन्ही आहे, त्यामुळे ओलसर होऊ शकतं. आणि आपल्याला हे जर तिखट पाहिजे असेल तर मिरची वाढवायची. जास्त वाढवायची. ह्याला काय, कुठला मसाला म्हणतात? संकेश्वरी मिरची करतो आम्ही. अच्छा, ह्याच्यात तुम्ही संकेश्वरी. आणि मसाला कुठला म्हणतात त्याला? पण काय? मालवणी मसाला आहे. मालवणी मसाला. मालवणचा मसालो. ओके, चला आता आपण हे तर बघितलेलं आहे. आता काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? पहिल्यांदा भेंडी आपण थोडे वाफून घेऊया. ओके, आपण थोडस त्यात तेल घातलेलं आहे आम्ही फ्राईंग पॅन मध्ये. गॅस मोठा करू का? नको, केली नाही काय. झाकण ठेवायचं? नको. प्रॉन्स भेंडी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उभी चिरलेली भेंडी, मालवणी मसाला, कोलंबी, कच्ची कैरी, कोथिंबीर, खोबरं, टोमॅटो, हळद, मोहरी, जिरं, बडीशेप, कढीपत्ता, मिरची, लसूण आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून भेंडी परतून घ्यावी. जर तेल तापले की नाही हे बघण्यासाठी जरा 1-2-3 अशा मोहऱ्या टाकून बघा. जर तडतडलं तर मी मोहरी तेल तापले असं समजायचं. तुम्हाला वाटत असेल हा काय येड्यासारखं काहीतरी आचरड्यासारखं सांगतो, पण तसं नाहीये. हे महत्वाचं आहे. जर मोहरी तडतडली नाही ना तर ती हे करेक्ट होत नाही. बस. आता लसूण टाका. गॅस बारीक करून. गॅस बारीक. किती बघा? बस. कढीपत्ता टाका. आता कोलंबी टाका. कोलंबी आणि भेंडी हे कॉम्बिनेशन कसं काय सुचलं तुम्हाला? हा, सुचलं कशाला? कसं पण वेगळंच कॉम्बिनेशन आहे. मिस्टरांना भेंडी आवडते ना, म्हणलं चला कोलंबी आपल्याला खायला मिळेल. भेंडी टाक. म्हणजे या भाजीतली भेंडी ते खाता, कोलंबी तुम्ही खाता. अप्रतिम लागते ना. आता वाटप केलेलं. काय सध्या माझं दोन्ही हात बिझी आहे. तुमच्या मिस्टरांना भेंडी एवढी आवडते? एकदम ते वीक पॉइंटच दिसते भेंडी. नाही, पण भेंडी घातल्यानंतर कढी चांगली लागते. हा, नुसती भेंड्याची पण कढी छान होते. तुमच्या मिस्टरांचे कधी तुम्ही भांडलात का? आपलं सहज आपलं विचारतो. होतच ना शेवटी थोडं. आणि थोडंसं व्हायलाच पाहिजे, नाही तर मजाच राहत नाही. दोघे आपले गुलुगुलू बोलत राहतात आयुष्यभर. हे पाणी टाक. द्या माझ्याकडे. नाही घेतो. तुमच्या मिस्टरांना काय आवडत नाही? पाणी घालू अजून? बस. मिस्टरांना काय आवडत नाही? सगळंच आवडतं. मीठ टाकते. वा वा, कैरी ना. आणि अजून टाकलं तरी चालेल. चालेल. थोडंसं टाकतं. आता हे साधारण किती वेळ ठेवायचं आपल्याला असं? 5 मिनिटं. आणि हे झाल्यानंतर खायला सुरुवात का? अजून काही त्यात काय हलायचं काही राहिलं? नाही. काहीच नाही ना.
मी आता सुरुवातच हो, करेन. नंतर झाल्यानंतर थोडीशी वरती ती फक्त भरून अशी भुरभुरायची आणि मग खायला सुरुवात करायची, नाही का? हे कशाबरोबर खायचं? आणि तांदळाची भाकरी, साधी भाकरी, ज्वारीची भाकरी? हा, तांदळाची चांगली लागते. तांदळाची चांगली लागते. तांदळाची चांगली लागते, फक्त तांदूळ व्यवस्थित घ्या म्हणजे काय भाकरी चांगली होईल. लिहायला घ्या साहित्य आणि कृती. प्रॉन्स भेंडी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उभी चिरलेली भेंडी, मालवणी मसाला, कोलंबी, कच्ची कैरी, कोथिंबीर, खोबरं, टोमॅटो, हळद, मोहरी, जिरं, बडीशेप, कढीपत्ता, मिरची, लसूण आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून भेंडी परतून घ्यावी. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लसूण आणि कढीपत्ता परतून घ्यावा. त्यामध्ये कोलंबी आणि परतलेली भेंडी घालावी. या मिश्रणामध्ये वाटलेला मालवणी मसाला आणि मीठ घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी.